नमस्कार. आज आहे मंगळवार 19 जुलै 2022. आजच्या लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर पहा, पहिली न्यूज आहे उद्धव ठाकरे यांना चकवा, 12 जण शिंदे गटात. म्हणजेच हे फुटीचं वातावरण वगैरे हे चालूच असणार आहे. पण त्याचं व आपल्या GS म्हणजे संबंध लागत नाही. फक्त एक संबंध आहे, अनुच्छेद म्हणजे 10वा जो आहे अँटी डिफेक्शन लॉ, व त्याच्यावर 3 जजीय बेंच नुकतीच सुनावणी करणार आहे. त्यानंतर पाहूयात म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ बद्दल वगैरे निर्णय काय येतो. कारण आज महाराष्ट्रात आहे, उद्या नक्कीच दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे होऊ शकतं. त्यामुळे हे चालतच असणार आहे. कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेश, म्हणजे सगळीकडे याचंच वातावरण होतं. त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ बद्दल जे स्टेटमेंट वगैरे येणार आहेत सुप्रीम कोर्टाचे, ते आपल्याला महत्वाचं आहे. आता सध्याला काय होतं आहे यावर आत्ताच आपल्याला चर्चा नाही करायची. ओके. त्यानंतर पुढे जाऊया डायरेक्टली. भीषण अपघात नर्मदा नदीमध्ये. त्यानंतर पुढे जाऊयात म्हणजे योग्य तर म्हणजे जास्त काही नाही आहे. बार्टी नंतर TRTI मध्येही भ्रष्टाचार, म्हणजे जी बार्टी अनुसूचित जातींसाठी म्हणजे त्यांच्या विकासासाठी करण्यात येते संस्था आहे, तर तशाच पद्धतीने TRTI ही अनुसूचित जमाती यांच्या विकासासाठी गणली जाणारी एक म्हणजे प्राथमिक स्तरावरील महाराष्ट्र राज्यांची ह्या दोन्ही संस्था आहेत व या दोन्हीमध्ये भ्रष्टाचार कायम आहे. हे असं थोडंसं आपल्याला दिसून येतं. नियम डावललेले आहेत. म्हणजे पहा, जे तुम्हाला UPSC आणि MPSCचं जे म्हणजे जे प्रशिक्षण देण्यात येतं, ओके, जसं आता आपण खाजगीमध्ये कोचिंग घेतो, ओके, म्हणजे प्रायव्हेट कोचिंग सेंटर असतात, अगदी त्याच बेसिसवर त्यांनी गव्हर्नमेंट यांच्यासाठी पण म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे तुम्हाला पण काही हे करण्यात येतं. 2019 पर्यंत अगदीच सुरळीत यांचा कार्यक्रम चालू होत होतं. परंतु म्हणजे ऍड वगैरे त्यांचे 2019 पर्यंत मला दिसलेले आहेत. परंतु पुन्हा त्यानंतर ज्या पद्धतीने कोविड वगैरे लागलं त्यानंतर म्हणजे यांचं हे त्यांच्या ऍड वगैरे तर म्हणजे नक्कीच बंद झालेले पण मला थोडेसे दिसले. आता जास्त त्याबद्दल बोलायचं नाही, परंतु हे तुम्हाला तुम्ही समाजात राहत म्हणजे आहात या नात्याने बोलणं हे योग्य आहे. त्यामुळे ही पण न्यूज स्किप केल्यानंतर चालेल. पुढे या. तंत्रशिक्षण संस्थांचे अनुकूल लेखापरीक्षण म्हणजे CAG कॅक वगैरे त्या संदर्भात आहे ते, परंतु ती पण न्यूज आपल्यासाठी तेवढीशी कामाची नाही आहे. पुढे जाऊयात डायरेक्टली. विदर्भात पावसाचे थैमान. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती, हे होणारच आहे. पहा, व मी त्या दिवशीच म्हटलेलं होतं, लोकशाहीचा हे एक डिमेरिट आहे की जे सरकार असतं ते सरकार जास्त काळ वगैरे राहू शकत नाही, किंवा त्यांची जे सरकार बदलेल त्यानंतर विचारशैली बदलू शकते, विचारशैली बदलते. त्यामुळे हे एक डिमेरिट तुम्हाला लोकशाहीचं सांगता येईल. विचारशैली बदलत असते, सरकार बदललं, त्यांचे निर्णय बदलतात, सर्व निर्णय प्रक्रिया बदलते. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देखील प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. कारण एखादं सरकार असेल जो ई व्हेकलला प्राधान्य देत असेल व दुसरं सरकार आल्यानंतर ई व्हेकलला प्राधान्य देत नसेल, तर तो ई व्हेकल साठी जो हे होता, म्हणजे ज्यांनी ई व्हेकल साठी जी गुंतवणूक केलेली होती त्यामध्ये हे नक्कीच प्रॉब्लेम करतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की ते डिमेरिट आहे. ओके. त्यानंतर पुढे या. सर्वोच्च न्यायालयात OBC आरक्षणाप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे. आता हे पण एक अगदीच हे आहे न्यूज, कारण याचे पण निर्णय म्हणजे भरपूर. आता पहा, महाराष्ट्रच नाही, मध्य प्रदेश, तमिळनाडू या सर्व राष्ट्रांचे म्हणजे आपल्याला स्टेटमेंट वगैरे वाचावे लागतील. सुप्रीम कोर्टाने दिलेली गेल्या वर्षी जून 2021 पासून जर पाहिले तर भरपूर जण म्हणजे भरपूर राज्य सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात गेलेली आहेत. मग या बेसिसवर आता महाराष्ट्रातील जो निकाल असेल तो पाहूयात काय म्हणून देण्यात येईल. ओके. कारण याच्याकडे पण आपल्याला स्टेटमेंट म्हणून पाहावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून देखील ओळखले जातात. म्हणजे त्यांनी परत एकदा जे रेकॉर्ड आहेत ते हे करू शकतात. ओके, लाईक दॅट. त्यानंतर पुढे खाली या. राज्यसभेतील कामकाजाचा 57% वेळ वाया. म्हणजे पहा, अगदीच मी म्हणत होतो, डेलीच म्हणतोय, संसदेची उत्पादकता कमी होत आहे. तर ती कशामुळे? पहा, खुद्द सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे 57% जर काढलं तुम्ही तर फक्त 43% कामकाज झालेलं आहे व बाकीचे 57% हा वेळ म्हणजे फावला गेलेला आहे असं योग्य म्हणजे
संसदेची उत्पादकता कुठे ना कुठे आपल्याला कमी होताना दिसते. त्यामुळेच आंदोलन वगैरे जे रस्त्यावर चालू आहे ते यांच्यामुळे होत आहे व सुप्रीम कोर्टाची पेंडन्सी देखील यामुळेच वाढत आहे. आपल्याला हे डायरेक्टली लिहिता येतं. ओके, आता हे झालं राज्यसभेबाबत. राज्यसभेचं कारण, आता पहा, राज्यसभा ही 5 पर्यंतच असते डेली. ओके, परंतु जर लोकसभा जर काढलं तर ती 6 पर्यंत असते. म्हणजे टाइम म्हणतोय मी, जेव्हा 10ला चालू होईल तर ती 5 पर्यंत, 10 ते 5 राज्यसभा चालते, तर 10 ते 6 लोकसभा चालते. लोकसभेमध्ये तर आणखीन जास्त गोंधळ आहे, परंतु तिथं बहुमत असल्याने ते हे होत नाहीये. ओके, म्हणजे दिसून वगैरे येत नाही व तिथून कोणी रिपोर्ट वगैरे देत नाही. परंतु रिपोर्ट वगैरे सर्व काही आहेत ते तुम्ही म्हणजे फक्त हे करू शकता, म्हणजे पाहू शकता. परंतु लोकसभाचं जे हे आहे, काय म्हणतो आपण, जी वेबसाईट आहे त्यावर पण त्यांनी ती रिपोर्ट वगैरे दिलेली आहे. तर तुम्हाला तिथं डायरेक्टली ज्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी जे असंसदीय शब्द वगैरे त्यांचं काढलेली होती रिपोर्ट, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यावर आपण भाष्य करताना पण या संबंधी मी बोललेलो आहे. त्यामुळे आता यामध्ये डीप मध्ये वगैरे न जाता आपण डायरेक्टली समजून घ्यायचं आहे की संसदेची उत्पादकता या काळामध्ये अगदीच कमी झालेली आहे. म्हणजे पूर्वी जसं ज्या पद्धतीने होती ती आता राहिलेली नाही. ओके, संसदीय समित्यांच्या कामकाजात सुधारणा आणखीन पण करण्याची गरज आहे, कारण त्यांच्याकडे कायदेच येत नाहीत तर संसदीय समिती राहिली कशासाठी. ओके, त्यामुळे त्याला थोडंसं तुम्ही एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू नक्की घ्या व अँसर रायटिंग मध्ये याचं कुठंतरी लिहिण्याचा वगैरे त्याचा आपल्यासाठी वापर कशा पद्धतीने होईल याचं तुम्ही नक्की पहा व जास्त निगेटिव्ह मध्ये नका जाऊ. ओके, म्हणजे संसदेचा उत्पादकता कमी होत आहे, मग पूर्ण त्याबद्दल लहाकात लिहू, थोडस बॅलन्स करण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यानंतर पुढे राष्ट्रपती पदासाठी 99.18% मतदान काल झालेलं आहे. मुर्मू यांना 60%हून अधिक मतमूल्य मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे झुबेर यांच्या विरोधात कारवाईचे दुष्टचक्र, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. म्हणजे पहा, अगदी 7-8 त्यांच्या वर FIR करण्यात येतात उत्तर प्रदेशमध्ये. मग त्यातील काही FIR वर त्यांना जामीन मिळालेली आहे व उत्तर प्रदेश सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं की यांच्यावर जास्त वगैरे कारवाई करू नये. ओके, हे अशा पद्धतीने आहे, कारण 2018 मधील त्यांचं ट्विट होतं त्यावरती बेसिकली यांना अटक करण्यात येते व म्हणजे अचानकच एकाच केसचे 4-5 आपल्याला, म्हणजे 4-5 तर म्हणता येणार नाही, 5 वर तर त्यांना ऑलरेडी त्यांना सुप्रीम कोर्टानं हे दिलेली आहे, म्हणजे जामीन दिलेली आहे. बाकीची उरलेली 5 पण होते, म्हणजे 10-12 तर त्यांच्यावर FIR टाकण्यात आलेले होते, उत्तर प्रदेश, दिल्ली वगैरे. मग या संदर्भात ही न्यूज होती, कारण ज्या पद्धतीने यांनी फॅक्ट चेकर होते, ओके, हे फॅक्ट चेक करत असत. ओके, व दुसरीकडे आहे झी न्यूज अँकर वगैरे, त्या संदर्भात तुम्ही ऐकलाच असाल, परंतु हे योग्य नाही आहे. ओके, झी न्यूज अँकरला दोघांचे पण एकच आहेत. ते झी न्यूज अँकरने पण काय केलेलं होते, राहुल गांधी यांच्या विरोधात जी न्यूज चालवली ती अगदीच फेक होती. ओके, परंतु यांनी जे केलं ते फॅक्ट, म्हणजे योग्य दिशेने वगैरे आपल्याला ह्यांचं होतं, परंतु अटक कोणाला झाली, यांना. म्हणजे थोडस कुठेतरी इथे मीडियाचा रोल वगैरे कमी होत असलेला हे पण आपल्याला इथं दिसून येतो. परंतु यामध्ये जास्त आपल्याला निगेटिव्ह न जाता फक्त पॉझिटिव्ह वगैरे घेण्याचा प्रयत्न करा. आता नक्कीच ही न्यूज निगेटिव्ह होती, परंतु याला आपला दृष्टीने कसं घेता येईल किंवा वापर कसा करता येईल हे तुम्ही अगदी लक्षात घ्या, कारण जोपर्यंत पॉवर नाही तोपर्यंत आपण या संदर्भात बोलता कामा नाही. ओके, त्यामुळे पुढे चला. केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण, आय थिंक परवा दिवशीच्या द हिंदूमध्ये याविषयी एक बेस्ट आर्टिकल आलेला होता, तो मी कव्हर करेन नक्कीच. ओके, येणाऱ्या काळामध्ये तो मी नक्की कव्हर करणार आहे मंकी पॉक्स बद्दल. मला त्या दिवशीच कव्हर करायचं होतं, परंतु सॉरी ते राहून गेलं. पण दुबईहून आलेल्या व्यक्तीस संसर्ग हा दुसरा झालेला आहे, त्यामुळे बी सेफ. त्यानंतर महाराष्ट्रातील 283 आमदारांचे मतदान कंप्लीट झालेलं आहे, जे की राष्ट्रपती संदर्भात होतं. त्यानंतर पुढे चला. समरस विकासासाठी 7 प्रस्ताव, केंद्र व राज्य, विकसित व अविकसित राज्य यांच्या समरसतेतून विकास साधण्यासाठी नीती आयोगालाही बरेच काही करता येईल. म्हणजे पहा, म्हणजे आय थिंक नीती आयोगाने इंडिया ॲट 75 असं एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं व नीती आयोगाची जर स्थापना पाहिलं तर 1 जानेवारी
2015 नीती म्हणजे नियोजन आयोगाची त्यांनी जागा घेतलेली, बरोबर. व त्याला सरकारचं थिंक टँक म्हणून ओळखण्यात आलं. म्हणजे इंडिया @ 75 जी की आज चालू आहे. व म्हणजे 2022 संदर्भात ते पुस्तक होतं. त्यामध्ये त्यांनी पण याच इंडेक्सचा वगैरे वापर केलेला होता. परंतु आता सुमन बेरी यांनी हा लेख लिहिलेला आहे. अगदी योग्य ठरेल. त्यामुळे तुम्ही हा लेख नक्की वाचा. म्हणजे जास्त तर असं हे पाहिलं तर म्हणजे हे पूर्णतः आपलं कामाला येईल अशा पद्धतीचं पण नाहीये, परंतु थोडस एक दिशा समजून येईल या नात्याने तुम्ही वाचलं तर बरं होईल असं म्हणतोय मी. म्हणजे मी वाचलं पण तेवढंच मला यामध्ये हे दिसलं नाहीये, जो की आता तुम्हाला डायरेक्टली सांगता येईल. ओके, याला कोर सिलेबसचा वगैरे भाग मध्ये आपल्याला हे सिलेबस मध्ये कव्हर होणारा टॉपिक आहे. कारण प्रत्येक गोष्टीला आपण कन्क्लुजन देतो. ओके, त्यामुळे जर वेळ असेल तर तुम्ही नक्की वाचू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. कारण मी या संदर्भात कन्क्लुजन वगैरे कुठेही देत असताना तर या संदर्भात मी बोलणारच आहे. ओके, फक्त हे डबल डबल कॉपी पेस्ट ज्या पद्धतीने मी म्हटलं इंडिया @ 75, अगदी त्या पद्धतीने तुम्ही याला स्किप केलं तरी पण चालेल किंवा हे जर झालं तर नक्कीच. त्यानंतर पुढे सर्वोदय आणि आधुनिकता, महात्मा गांधीजींची जी सर्वोदया मुवमेंट वगैरे त्या संदर्भात ते पण अगदीच 1-2 दिवसापूर्वी पण अशाच पद्धतीने काहीतरी आलं होतं, त्याबद्दल मी बोललोय. त्यानंतर दुभत्यांचा दुर्विलास, म्हणजे MRDA ला 60,000 कोटींची रुपयाची कर्ज घेण्याची अनुमती देणाऱ्या राज्य सरकारनेच या यंत्रणेवर 5 लाख कोटी रुपयांचा प्रकल्पाचा बोजा टाकला. हे अगदीच राज्य सरकारबाबत वगैरे निगेटिव्ह, त्यामुळे हे पण स्किप. पुढे या. आग्रह हवा तो बहुविध पीक पद्धतीचा, हे अगदी बरोबर आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि झिरो बजेट शेतीतून द्राक्ष, ऊस यांसारखी एकल पिके घेणार असू तर पुन्हा आपण तीच चूक करणार आहोत. त्यापेक्षा क्रांतीच्या परिसंस्थेचा शाश्वत विकास हवा, ही एकल पिकांची बाजार क्रांती हे ठरवावे. त्यामुळे हा एक तुम्ही काय म्हणतो लेख तुम्ही नक्की वाचू शकता, जो की पर्यावरण आणि GS1 आणि GS3 दोन्हीमध्ये 1 आणि 3 दोन्हीमध्ये आपल्याला याचं योग्यरित्या काम पडेल. ओके, त्यानंतर पुढे पाकिस्तानातील पोटनिवडणूक काय महत्वाचे, ह्याच आणि इंटरनॅशनल रिलेशनचं, परंतु पाकिस्तान बाबत आपलं हे नाहीये, त्यामुळे ह्याला आपण स्किप करू शकता. वेळ असेल तर हा तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे या. सुखावणारी आकडे, त्याबद्दल काय नाही. शेतकऱ्यांसाठी ही ऊस गाळप हंगाम गोड. त्यानंतर तेच परत झिका विषाणू पहा, जरी हे होऊन गेला झिका विषाणू, तरी यामध्ये जे हे आहेत त्याबद्दल तुम्ही थोडस अभ्यास करायला पाहिजे, जे विषाणू वगैरे आहेत व त्यांचे व्हायरस वगैरे त्याबद्दल. कारण जे पूर्वीचे जर पेपर पाहिले तर याबाबत नक्कीच असे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे ही पण एक न्यूज अगदीच आपल्या कामासाठी होऊ शकते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर नाही, म्हणजे हे तेवढं नाहीये. म्हणजे जास्त काही टॉपिक बिल्डअपच होत आहेत, त्यामुळे मी घेत नाहीत. ओके, म्हणजे जर अर्थशास्त्र विषयाची ओळख चालेल, हे पण तुम्ही वाचून घेऊ शकता, परंतु नकाच वाचलेलं तर बरं. एखाद्या वेळेस मीच तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये वगैरे हे करू शकता, त्यावेळेस मी तुम्हाला हेल्प करून देईल. म्हणजे पूर्ण एवढं वाचण्यासाठी तुम्ही एवढं वेळ खर्च नाही करायचा. ओके, व त्यानंतर इथे बुक लिस्ट दिलेली आहे, रमेश सिंग नका देऊ. ओके, कारण तुम्हाला काहीच समजणार नाही, कारण तुम्ही मराठीचे विद्यार्थी, म्हणजे असं म्हणत नाही की तुम्हाला हे होईल, परंतु माझा अनुभव त्यावरून मी बोलतोय. त्यानंतर मिश्रायण पुरी, आवश्यकता नाही. दत्तसुंदरम हे चांगलं पुस्तक आहे, आणि हे उमा कपिल यांचं पण नका देऊ. तुम्ही सुरुवात करा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकापासून. ओके, व काही अडचण असल्यास नक्कीच याबाबत तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण हीच गोष्ट महत्वाची आहे. ओके, कारण जो फेल्युअर पासून शिकतो तो बेस्ट असतो. ओके, कारण जे माझं हे झालेलं आहे यामध्ये आता, त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, व माझं MA इकॉनॉमिक्सच आहे. ओके, याबद्दल तुम्ही चिंता नका करू. ओके, काही जरी अडचण असली या संदर्भात तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, नरेंद्र बात्रा यांचा राजीनामा, म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना यांचा बाबत आता त्याबद्दल आपल्याला जास्तच मध्ये पूर्ण घुसून बसायची वगैरे गरज नाहीये. त्यानंतर हे शेअर बाजार वगैरे, म्हणजे पहा आजच्या ज्या बातम्या होत्या त्या अगदीच बिल्डअप होत आहेत.
म्हणजेच याचं येणाऱ्या आगामी काळात 1-2 दिवसात तर नक्कीच असेल. त्यामुळे मी आज याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे घेतलं नाही. ओके, कारण ओबीसीचं जे आरक्षणाबद्दल जी स्टेटमेंट आहे ती येणार आहे. त्यानंतर जे नीती आयोगाचं आहे ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे, इंडिया ॲट 75. मग ते पण असं म्हणजे हे नाही की आता पुन्हा आपल्याला ह्याच्यासाठी कामाला आहे. ओके, त्यामुळे याला पण आता म्हणजे तेवढंच घेता येणार नाही. त्यामुळे तीच न्यूज स्किप केली. त्यानंतर एक फक्त ते झिका व्हायरस आणि ते जे पर्यावरणपूरक शेती जी आहे ते दोन तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता वेळ असल्यास तर. ओके, किंवा नसेल तर स्किप करा, कारण ह्याचं पुढे आपल्याला टॉपिक बिल्डअप हे नैसर्गिक शेती. ओके, जे पंतप्रधानांचं त्या दिवशीचं वाक्य होतं त्या बेसिसवरून आजपर्यंत हीच न्यूज चालू आहे. त्यामुळे अद्याप टॉपिक बिल्डअप होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, येणाऱ्या काळात वगैरे हे सर्व मी क्लिअर करून घेणारच आहे. ओके, आय होप आजच्या पेपरमध्ये तर जास्त काही नव्हतं, पण याबाबत काही शंका वगैरे जर असतील तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन किंवा अन्य प्लॅटफॉर्मवरून वगैरे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. आय होप आजचं न्यूजपेपर आहे तुम्हाला समजलेलं आहे. थँक्यू.